बसा सई मॅडम, बसा. मुलगा जर का सगळ्यांच्या आधी जाऊन खुर्चीत बसला तर तो चूक. अजून काय सांगितलं होतं? हा, वेटरशी कसं वागतो ते चेक करायचं. आणि आयुष्यात जास्त किंमत कशाला आहे, पैशांना की इमोशन्सला? येस येस, जमणार आहे आपल्याला. घाबरायचं काहीच कारण नाहीये. आणि आप्पांच्या पाया पडून निघतोय त्यामुळे अजूनच. हा, ती मुलगी जर आपल्या पाया पडली तर मुलगी ढोंगी. अजून काय सांगितलं होतं सईनी? हा, ऑर्डर देताना तिला काय हवं हे तिने सांगितलं पाहिजे. तिला स्वतःची मतं असली पाहिजे. आदित्य, हो आलो आलो. काय रे शी. आई काल काय झालंय तुझं? चांगला इस्त्रीचा शर्ट होता ना, शेंगदाण्याची पुडी चुरगळल्यासारखा काय चुरगळतोय शर्ट? हा शर्ट बघून आपलं काय इम्प्रेशन पडेल रे त्यांच्यावर? अरे बाबा डोंट वरी, ह्याच्यावर मी ब्रेजर घालणार आहे. ब्रेझर? येस, एकदा काही कव्हर केलं ना की कोणाला काय कळणार आहे आतमध्ये काय झोल झालाय ते. जसं आपल्या मुलीवर आज आपण कव्हर घातलंय ना, आपलं स्टेटस जपण्यासाठी. आय जस्ट होप ती काही मॅडनेस करत नाही रे. डोंट वरी, ऑल इज वेल होणार आहे. अरे लाखात एक मुलगी आहे आपली. वन पीस. हियर इज माय प्रिन्सेस. या मॅडम, झालात तयार? निघायचं आपण? मी तयारच आहे ग, पण तो तयार आहे का मला फेस करायला? काय? नाही म्हणजे तिला म्हणायचंय फेस बघायला, हो की नाही बेटू? ओ माय गॉड, खर जावई बापू. एक मिनिट. हॅलो, हा बोला डॉक्टर साहेब. अंकल कम ऑन, कॉल मी डॉक. इट साउंड्स कूल राईट? ऐकायला कानाला बरं वाटतं की नाही डॉक? सॉरी सॉरी. हाय डॉक. या से. डॅडू, मला बोलायचंय. का? तुला का बोलायचंय? कदाचित होणारा नवरा आहे तो माझा, मग बोलायचं नाही? नाही. डॅडू. ओके, लेट टॉक टू डॉक. एक मिनिट दा डॉक. शशी. हॅलो अंकल, आर यू देयर? अंकल नाही, मी बोलतीये. वाव, मिसेस सुयश पटवर्धन. ओय कंट्रोल, ते अजून ठरायचंय. ते ठरेल का? मला जे पाहिजे ते मी मिळवतोच, कुठेही कधीही कसंही. वेल, आपलं आज भेटायचं ठरलं होतं राईट? हा, त्यातच थोडासा चेंज आहे. व्हॉट चेंज? यार दिस लास्ट मिनिट चेंज. काही प्रॉब्लेम आहे का? नाही, तसं असेल तर सांग, म्हणजे नको भेटायला ना मग. नो 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 नो, आय डिडंट मीन दॅट. मला विचारायचं होतं काय चेंज. कसं आहे ना, आपलं अजून काही नक्की नाहीये आणि मला नाही वाटत आपलं जमेल. त्याच्यामुळे उगाच 5 स्टारचा खर्च कशाला ना करायचा. त्यामुळे आपण ब्ल्यू मिस्चिफला नाही तर चटकदार चौदारला भेटूया. व्हॉट? सटकदार चौदार हे काय? तुझ्याकडे इंटरनेट आहे ना? ऑफकोर्स. मग ते वापरलंस तर कळेल की ते काय, आणि मॅप्स उघडलंस तर हेही कळेल की त्याचा पत्ता काय. तुला जमत नसेल तर सांग तसं, मी आता कपडे बदलून टाकते. नो 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 नो, मी जमवणार. सई, मी जमवणार. जमेल मला. येस, आय बी देअर. ओके. हॅलो. मला खूप टेन्शन येतंय. डोंट वरी. काय ग? काय बोललीस त्याच्याशी? मी कुठे काय बोलले, तोच बोलत होता, मी फक्त ऐकून घेत होते. व्हेन्यू चेंज केलाय त्यांनी. वेन्यू चेंज केला? त्याला जवळ पडेल अशी जागा निवडलीये. मग आता काय, आपली मुलीकडची बाजू आहे ना, आपण ऍडजस्ट करायला हवं. हो ना? हो. निघूया. हो, पण कुठे जायचंय? चटकदार चौदार. चटकदार चौदार. ये 30 रुपया और
ये 7 रुपये, 37 रुपये दोबारा गिन के लेना। 50 रुपए होते हैं चाचा इधर का। 50 काय का? इधर मीटर नहीं चलता है। तुम्हारा मीटर नहीं चलता होगा, लेकिन मेरा मीटर बराबर चलता है। त्याच्यामध्ये मिलीमीटरचा सुद्धा हिशोब दाखवतात। इकडे याला 3.1 किलोमीटर लागलेत, त्याचे 37 रुपये होतात। वो लेना है तो लो, नाही तर माझ्याबरोबर पोलीस स्टेशनला चल, ते इकडनं 1.2 किलोमीटर आहे, त्याचे 18 रुपये होते, ते तू मला द्यायचेस। येतोस? चल। असू द्या तुम्ही जरा मामा असू द्या. कमाल करतोय. अरे सगळ्या जगातल्या रिक्षा आणि टॅक्सीवाल्यांबरोबर तुझंच कसं भांडण होतं ना, यावर नासावरती रिसर्च चाललाय असं मला सांगितलं. हे बघ, माझा त्या रिक्षावाल्यांशी किंवा टॅक्सीवाल्यांशी प्रॉब्लेम नाहीये रे, माझा प्रॉब्लेम वृत्तीबद्दल आहे. खरेपणाने जग चालते ना, मग कशाकरता हा असला खोटेपणा करायचा? तुला सांगतो, या श्वास घे. हे बघ, आपल्याकडे ना श्वास घ्यायला सुद्धा वेळ नाहीये. ते मुलीचे आई बाबा तिकडे आलेले असतील, त्याला ताटकं ठेवणं बरं नाही. अरे दादा मामा, तू किती घाई करतोयस? आपण वेळेच्या आधी पोहोचलोय. अजून घाई केली असतीस ना तर काल रात्री पोहोचलो असतो आपण इथे. चेष्टा करू नको. अरे काय काय गोष्टी ना हे योग्य वेळेला व्हायला पाहिजेत, नाहीतर अरे ते बघ, ते मुलीचे आई बाबा तिकडे आलेत. चल लवकर चल. अरे त्यांच्याबरोबर त्यांची मुलगी दिसत नाहीये. उशीर होणार असेल तर कोणीतरी रिसीव्ह करायला थांबलं पाहिजे ना इथे. रिसीव्ह करायला कशाला हवं? लग्नाची मुलगी ती येईल चालत आपल्या. तू अरे असं कसं? आपलं फर्स्ट इम्प्रेशन छान पडलं पाहिजे ना, थांबलं पाहिजे. 45 सेकंदात तुम्हाला इकडे हवास आतमध्ये. 44 सेकंदात. ये लवकर जा आता. हो, हो. मी पोहोचलोय. तू कुठं आहेस? प्लीज लवकर ये. इडियट, माफ करा. यू मॅनरलेस मराठी मिडल क्लास पीपल. I do beg your pardon, sorry, but I did say sorry. But looking at your general demeanor, I don't think it warrants my apology. Yes, माफी मागणाऱ्याबरोबर जर माफ करणाराही जर तेवढ्याच मोठ्या मनाचा नसेल ना, तर त्या माफीला काहीच अर्थ नाही. आणि माणसाचा क्लास हा त्याच्या भाषेवरून नाही, त्याच्या वागण्या बोलण्यावरनं ठरतो. हॅव अ नाईस डे. डिस्कस्टिंग. अगदी शांत आहे बघा, म्हणजे कधीही कोणाला उलट उत्तर देणार नाही. अगदी माझ्यावर गेलाय. हा माझ्यावरती म्हणजे दिसायला नाही बरं का माझ्यासारखा, दिसायला खूप देखणा येतो, पण माझ्यावरती म्हणजे वेळेच्या बाबतीत खूप वक्तशीर आहे. वेळ नेहमी पाळतो तो कुठेही गे. हा बघा, तुम्हाला म्हटलं होतं की नाही की 45 सेकंदात तो मधुराला घेऊन इकडे येईल म्हणून. काय रे, कुठे आहे मधुरा? काय माहिती कुठे राहिली बावळट. अरे बावळटपणा काय करतोयस? अरे तू मधुराला रिसीव्ह करायला थांबला नव्हतास का बाहेर हॉटेलच्या? मधुरा मधुरा मधुराला मधुरा. हा, हॅलो काका. हॅलो काकू. मधुरा ना? मधुरा आलीच नाही. म्हणजे मी वाट बघत होतो, पण म्हणलं तुम्ही किती वेळ वाट बघणार ना, आणि वेळ खूप महत्वाची. वक्तशीरपणा. तुम्हाला म्हटलं होतं की नाही की वक्तशीरपणाची आवड आहे खूप म्हणून. सॉरी हा जरा, म्हणजे तुमचं वेळेचं महत्वाचं बद्दल वगैरे कळतंय मला, पण मधुराला यायला अजून थोडा उशीर होईल. हरकत नाही. काय ट्रॅफिक असतं मुंबईचं, काही सांगता येत नाही ना. आम्ही पण तिला आपल्या ठरलेल्या वेळेबद्दल सांगितलं होतं, पण तुम्ही लवकर आलात आणि आम्ही लवकर आलो. ओ असं झालं नाही का? बरोबर. तिचं ऑफिसचं काम उरकून ती येईलच. शेवटी कर्म हीच पूजा आहे, हो नाही का? काय रे? हो, पूजा. पूजाचं ऑफिस कुठे आहे मग? अरे पूजा नाही, अरे मधुरा कामाला महत्व देते. हा, ए झिरो. हेच आहे काय ते चौटाक चटर फटर? चटकदार चौदार. हा तेच ते हेच आहे काय? येस की नो? हो सर, हेच आहे. या ना या. शी काय हॉटेल आहे रे? इक्स म्हणजे एंट्रन्सला रेड कार्पेट पसरवावं ना, तसं चिखल पसरलाय.
काय या चेअर्स, काय टेबल्स. शशी, जळमट आहे तिथे. ई. ते कशाला बघू मी? आपण इकडे पोरगा बघायला आलोय ना आपल्या पोरीसाठी, आणि तो पोरगा आपल्या पोरीला बघायला आलाय. तेच म्हणते मी, लग्नाची बोलणी करायला आलोयत ना, ते सुद्धा अशा हॉटेलमध्ये तिथे एसी सुद्धा नाहीये. अगं उघडं आहे ना पण सगळं. हो पण फॅन्स बघ ना, मर तुकडे कुठल्या स्पीडवर चाललेत बघ. हे बघ, सई काय बोलली, आपली मुलीकडची बाजू आहे, आपण जरा ऍडजस्ट करायला पाहिजे. काय आहे, हॉटेल छोटं आहे पण पार्टी मोठी आहे ना. एकदा का दोघांचं मॅरेज झालं ना की मग आपण ही जागा विकत घेऊन टाकू, इथे मोठं 5 स्टार हॉटेल बांधू आणि विकून टाकू हे चटक मटक चौचाल. हो सर, चटकदार चौदार हो. ए हिरो, फडका मातल. हो रे, ते बघ जावय बापू. डॉग हळू, डॉग. ती बघा मधुर आली. आलेच. सई, ही कुठे गेली? कोण? फ्रेश व्हायला गेली असेल रे. शी, काय चाललंय तुझं? हे हॉटेल ना जरा एकदम सॉलिड आहे, टॉप. नॉनसेन्स. या हॉटेल मधलं तंदूर पण इतकं घाणेरडं आणि गरम नसेल. सिम्पली बॅड चॉईस. हे एक मिनिट, हे हॉटेल तू सिलेक्ट केलंस ना? मी सिलेक्ट केलं. हो. काय झालं? काही प्रॉब्लेम आहे? नो. मग उभे का आहात? बसा ना. या नाही नाही, या टेबलवर नको, आपण ना त्या टेबलवर बसूया. का? त्या टेबलची काय स्पेशालिटी आहे? तिथून ना खूप छान व्ह्यू दिसतो. व्ह्यू? या हॉटेलला व्ह्यू आहे? एक्झॅक्टली. आय मीन इट्स ओके आंटी. एव्हरी टेबल इज अ बॅड टेबल ओव्हर हिअर, राईट? नाही ना. काय फरक पडतो मग कुठेही बसलो, इथे बसलो काय तिथे बसलो काय. पण सईची विश असेल तर मग आपण तिथेच बसूयात. निघूया. Yes. सॉरी, मला यायला उशीर झाला. ऑफिसमध्ये काम होतं ना, नाहीतर आधीच आले असते मी. नाही नाही, काही हरकत नाही का, तसं काही प्रॉब्लेम नाही. काय कामामध्ये हलगर्जीपणा मला पण नाही आवडत, आणि मला तसं नाही, आदित्यलाही आमच्या अजिबात आवडत नाही. अरे हो, बाय द वे तुला माझी ओळख करून देतो. मी मामा, म्हणजे आदित्यचा मामा, दादा मामा. आणि हा आमचा आदित्य. तुझ्याशी ओळख झाल्यानंतर त्या मुलीनी लाजेनी मान खाली घातली आणि जर तुला नमस्कार केला तर ती मुलगी फेल. कारण ऑलमोस्ट आपल्याच वयाच्या व्यक्तीला नमस्कार करणारे लोक ढोंगी असतात. हॅलो.
हेच का ते टेबल? हेच 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 टेबल. बाकीचे बसायच्या आधी जर त्यांनी त्याच्या आई वडिलांना बसवलं तर मुलगा एक नंबर. मग तू आणि तुझे आई बाबा कम्फर्टेबल आहेत की नाही हे बघितलं तर अव्वल. हा पण यातलं काहीच न करता आधी स्वतःच जाऊन घुम्यासारखा बसला तर मुलगा बंडल. तू उठ तिथून. हा उठ तिथून, मला बसायचंय तिथे. काय चाललंय तुझं? अरे त्यात काय, तू उठ इथून, मला बसायचंय इथे. अरे पण तू बस नाही ते. डॅडू माझी फेवरेट सीट आहे. नाही कधीपासून? आजपासून, आत्तापासून. Yeah, it's okay. लक्ष कुठे आहे? इकडे लक्ष दे ना. लाज घालवायची का माझी? ऑर्डर हा ऑर्डर करूयात का आपण? ऑर्डर इथे? हा आता हॉटेलमध्ये आलोय तर ऑर्डर करावी लागेल ना. तसंच तर नाही बसता येणार इथे. आणि या सगळ्या मेकअप आणि तयारीच्या नादात ना मी काही खाल्लं नाहीये. खूप भूक लागलीये मला. नाही तुम्हाला भूक नसेल पण ती ऑफिसवर ना आली ना सो. आम्हाला नको, आमचा दोघांचा आज उपवास आहे. हो का? अरे बापरे. नाही नाही म्हणजे उपास असणं चांगलंच तब्येतीला. मीही काही नाही खाणार आज. नाही तुम्ही खाणार नसाल तर आम्ही करतो ऑर्डर. काय आवडेल तुला? ऑर्डर देण्याची वेळ आली आणि जर ती म्हणाली की काहीही चालेल तर ती मुलगी कटाप. आणि जर ती असं म्हणाली तुम्हाला हवं ते मागवा तर ती मुलगी आउट. शेवपुरी नाही, इथे छान मिळते. हवं तर आपण शेअर करू. ओके ओके, मी शेवपुरी घेते. मामा मी इथे श्वास घेते तेच खूप आहे. डॅडू माझी घ्यायची वेळ व्हायची अजून. तुम्ही घ्या, तुम्ही घ्या. सुयश नाही नाही, हायजीन बघता आय डोंट थिंक आय हॅव एनिथिंग. मला काही नको. दॅट्स बेटर. आय लाईक दॅट. आय नो राईट. डॉक्टर असून इतका कसला घाबरतोस रे? काय झालं तर पटकन असं इंजेक्शन घ्यायचं की झालं. ठीक आहे, काही खाऊ नकोस पण ऍटलीस्ट ऑर्डर तरी देशील. ऑफकोर्स शुअर. वेटरला ऑर्डर देताना अशी हाक मारली ए वेटर किंवा ए असा जर टोन असला ना तर लगेच फुलली. वेटरला जो माणूस कमी लेखतो ना तो स्वतःच्या साथीदाराला कधीच समान स्थान देऊ नाही शकत. वेडा यू